संत ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नेवासा भूमी त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलातील त्रिमूर्ती प्राथमिक विद्यालय, जेथे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवला जातो, या विद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिनक्रम. विद्यार्थी प्रातःकाळी उठल्यानंतर अगोदर ब्रश करून आमच्या आजीबाई त्यांना आंघोळ घालतात. वसतिगृहातील आजीच त्यांचे ओले कपडेही धुतात. तदनंतर विद्यार्थी शाळेसाठी तयार. ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जसा माऊली बाळा. विद्यालयाची सुरुवात होते ती परिपाठाने. हा परिपाठ मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषेतून इयत्तेनुसार सादर केला जातो. यामुळे विद्यार्थ्यांची व्यासपीठावर जाण्याची भीती तर कमी होतेच होते व त्यांच्या नेतृत्व गुणाला वाव मिळतो. ही शाळा सैनिकी पद्धतीची असल्या कारणाने इथे शिस्तीला जास्त वाव दिला जातो. परिपाठानंतर त्रिमूर्तीचे आराध्य दैवत श्री दत्त भगवानांची आरती केली जाते. येथील शिक्षक हा उच्च शिक्षित व अनुभव संपन्न असा आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम या शिक्षक वृंदांमार्फत केले जाते. त्यामुळेच जिल्हा व राज्य पातळीवर उत्तुंग यश प्राप्त करण्यासाठी हा विद्यार्थी सज्ज होत असतो. सर्व सुख सुविधांयुक्त वर्गखोल्या, निसर्गरम्य वातावरण, वातानुकूलित संगणक कक्ष, येथील भव्य मेस, आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त, एकाच वेळी 900 पेक्षा जास्त विद्यार्थी भोजन घेऊ शकतात. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. यावेळी म्हणूनच भोजनास विद्यार्थ्यांची सुरुवात होते. स्वच्छ व टापटीपणा या मेसमध्ये आहे. विद्यार्थ्यांना इथे सकस व पोषक आहार दिला जातो. नियमातच पदार्थांची मागणी केली जाते. नंबर 1 पोळी, नंबर 2 चपाती, नंबर 3 डाळ भात. विद्यार्थी हा रात्राभ्यासिकेला येतो. त्याच्यासोबत आमचे वसतिगृहातील शिक्षक देखील असतात. त्यांच्या शंकेचं ते निरसन करत असतात. रात्रंदिवस हा शिक्षक विद्यार्थ्यांसोबत राहतो. रात्री या विद्यार्थ्यांना दूध दिलं जातं आणि नंतर हे विद्यार्थी दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीसाठी सज्ज होतात. त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये विद्यार्थी घवघवीत यश प्राप्त करतो. उदाहरणार्थ सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षा, मंथन परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा इत्यादी. संस्थेच्या अध्यक्षा व प्राचार्य या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करतात. याचप्रमाणे त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलामध्ये विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जाते, जसे की जुदो, कराटे, किक बॉक्सिंग, धनुर्विद्या, रायफल शूटिंग, बोटिंग, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, पॅरासिलिंग, हॉर्स रायडिंग तसेच इतर मैदानी खेळ. या खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी जिल्हा व राज्य पातळीवरच नव्हे
तर राष्ट्र पातळीवर देखील घवघवीत यश प्राप्त केले आहे. या खेळांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन त्यांच्यात एकाग्रता, नेतृत्व, संघटन कौशल्य, सहकार्याची वृत्ती निर्माण होते. त्यांच्यात अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा विकास होतो. तसेच या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना देखील वाव दिला जातो. यामध्ये नृत्य, गायन, वादन इत्यादींचे देखील प्रशिक्षण दिले जाते. त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जसे की निसर्गरम्य वातावरण, सुसज्ज वसतिगृह, भव्य व स्वच्छ अशी भोजनगृहे की जेथे विद्यार्थ्यांना सकस व पोषक आहार दिला जातो. विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून इथे पाणी शुद्ध करण्यासाठी फिल्टर बसवण्यात आले आहेत. या संकुलात भव्य असे शिवछत्रपती क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर कैलासवासी ठोकूबाई हरिभाऊ घाडगे पाटील यांच्या नावाने ग्रामीण रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची 24 तास काळजी घेतली जाते. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी व त्यांना खेळण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शाळेची भव्य व प्रशस्त अशी इमारत आहे. अपडाऊन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बसेसची सुविधा आहे.